ब्रॉट टू यू बाय विगार्ड. काय चर्चा झाली, आपण ज्यांच्याशी चर्चा केली त्याच्यासोबत कुठली चर्चा झाली आणि काय माहिती घेतली? ते घाटनांदूरचे नांदूर घाटचे बांधव ॲडमिट होते. त्यांना खूप मार आहे, त्याला तलवारीचा मार आहे. आई बहिणीवरती सुद्धा तिथं खूप अत्याचार झाला. कारण मराठ्यांचे मतं लागते, मराठ्यांचे नेते प्रचाराला लागते, मराठ्यांच्या मतावर मोठंही व्हावं वाटतं. पण गोरगरीबावर अन्याय हे प्रत्येक वर्षी असंच आहे. हे 2-4 पिढ्यापासून असंच आहे. स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा काढायचं. जोवर संकट नाही, संकट अंगावरती, त्या टायमाला चपला सगळं पाया पडायचं. हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो. नुसतं मराठाच नाही आहे, हे सगळ्यांवरतीच असते पहिल्यापासूनच. मी तरी सांगत होतो की हे होणार आहे, हे होणार आहे. बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय. आष्टीपाटोद्यात काय झालं आहे, बीडमध्ये काय झालं आहे, माजलगावला काय झालं आहे, परळीमध्ये काय होतं आहे, केजमध्ये आंबेगाव काय होतं आहे. उभा महाराष्ट्र बघतो. आणि हो द्या त्याला नावीला, त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा, मोठं व्हायचं मराठ्यांच्या जीवावर. पण मराठ्यांचे जीव घ्यायचे, मराठी जीव द्यायला तयार, घ्या जीव. शेवटी आता 2 बहीण भावाचा विषय, शेवटी मराठी मताला घ्यायचे, मोठं व्हायचं. पक्षात कोण राहायचं, अजितदादांचं राहायचं, शरद पवारांचं राहायचं, परत शिवसेनेत पण राहायचं, भाजपमध्ये पण राहायचं. मराठ्यांची मदत घ्यायची, मराठ्यांची जात संपवायची. जो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठीची नेत्याची. कारण जातच संपायला लागली. काय किंमत आहे तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जातच जर संपली तर मराठ्यांच्या नेत्याला? तुम्हाला काय किंमत न राहणार, झाडून द्यायला लागत. बघू महाराष्ट्र बघतोय उभा. हो द्या आता 100 चुका. शेवटी नावीलाच होईल, अशांतताच करायची त्यांना. त्याला काय नावीलाच मला सुद्धा धमक्या बघून घेऊ, कचाट्या ती मारून टाकू. हो तुम्ही काय वाईट तुमच्याकडे असतं करून तर बघा, समोरून या. आता नावीलाच आहे तुम्हाला. जर आता भावनाच बदलायची, अशांतताच पसरायची, त्याला मराठ्यांचं काय विलाज? त्याला काय विलाज आहे? मला मिळत नाही होता. मी तर आता रोज येणार, आता तर रोज येणार. त्यांचं एक ध्यानात नाही. ते दोघं करायला लावतील बहीण भाऊ, त्यांच्या कार्यकर्त्याला पोस्ट टाकायला लावतील, मारून टाकू याला खलास करणार आहेत आम्ही. मला त्यांनी स्टेटमेंट दिलं 89ला की ते त्याला बी फिरायचं, म्हणजे मला त्यालाही फिरायचं. मी कधी म्हणलो पंकजाताई फिरू देऊ नका? कधी म्हणलं? उलट मी आपणच चॅनलले सक्सेस झाले. मी सांगितलं त्यावेळी हे बरोबर नाही, प्रत्येकाला अधिकार आहे, असं फिरू न देणं हे अधिकार आहे प्रत्येकाला. पण तुम्ही ज्या ज्यावेळेस विरोध केला, उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला. आधी तुम्हाला एकदा म्हणलो नाही पंकजाताईला पाडा किंवा महाविकास आघाडी पाडा, एकदा बी. पण हे आम्हाला माहिती हे वेळ निघून गेली हे असं होणार. तुम्ही जे कोण म्हणतो ना त्यासाठी मारू दे, मारून टाकणार आहे मला. अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी, पण मला घाटायला तयार नाही. मला बिलात नाही देणार तुम्ही. तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे. तुमच्याकडे बी लोक आहेत ना. तुमची गुंडगिरी किती दिवस आम्ही सहन करणार आहे? तुम्ही गुंडगिरी करताय किती दिवस? आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्रभर. एवढा कच्चा लेचा प्याचा नाही आहे मराठाने. तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे, तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचं आहे, तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचं आहे. मला बिलात नाही देणार ना. हे धमक्या टाकायला लावा लागलेत काय बहीण भाऊ संकट गेल्यावर? हे खेळायला लागलेत काय असले राजकारण? तुम्ही लागले खूप करा खेळायला मराठीचा असा. याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीडच्या मदत केली काय? व्यासपीठावर बसायला जागा नव्हती. किंवा अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा. हार आहे मराठ्यांच्या नेत्याची. मी नाही हटत, मरायला भेट नाही. मी मरायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे. मराठा माझं रक्षण करायला मराठा समाज खंबीर आहे राज्यातला. माझं रक्षण करतोय मराठा समाज. गरज नाही मला कोणा संरक्षणाची. खंबीर आहे माझा. बघू किती दिवस होता. त्या लेकराची तरफड व्हायला लागली वर. कसं काय SP साहेब त्यांची 307 नोंद घेत नाहीत? कसं काय गुन्हे दाखल करत नाहीत? गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना. का नाही चाललंय? निवडणुका झाल्या की हे असं करणार. निवडणुका आली की मराठीची लई गरज आहे. परत मराठ्यांचेच संपवणार. यासाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लागलेत का? आमदार वारे आमदार बघा. मराठीत जात संपली तुम्ही संपला. तुम्हाला झाडूनच घ्यायला लागेल तिथं. वाशाने इथून मागे बी तुमच्या कानफडाला रिव्हॉल्वर लावलेले आहेत. बसावं जरा असला शाने. तर मला शांतता नाही करायची. बघणार आहेत आम्ही किती दिवस सहन होतोय. हे किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्त्याच्या हाताने मराठीवर हल्ले घडून आणते. जवळ सहन नांडायला येते त्यावर कटतील मराठीचं. हा उभा महाराष्ट्र बघतो.
सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीडकडे आहेत. काय काय व्हायला लागले, प्रचंड खतखत निर्माण झाली मराठ्यात. बघा काय करायचं, दोघं बहीण भाऊ ठरवतील, आमचा नाविलाज. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सभेची तारीख बदलण्याचं देखील सांगितलं जातं. नेमकं काय आहे तुमची, काय कशी तयारी आहे? काय घेतले का त्यांनी पत्रकार? काय झालं बरं का, म्हणजे खरं खरं मानलं पाहिजे. कधी पण 2-2.5 महिन्याची तयारी पाहिजे. मी त्यावेळेस सांगत होतो तयारी लागा, हे लहान विषय नाही, तुम्ही समजून घ्या. 2.5 महिने लागले होते आम्हाला आंतरपल्लीच्या तयारीला. 170 एकर होतं तरी पण तिथं 900 एकर नीट करायचे तुम्हाला. पाणी गैरसोयने झाली पाहिजे, लोक तर पडले नाही पाहिजे. तिथं आणू 6 करोड मराठा खरोखर येणार आहे. आता 20-22 दिवस हातात राहिले, कशी तयारी आहे तिथं? बरं मला माहीत असून मी जर समाजाला आव्हान केलं असतं या, तर समाज मला उद्या नाव ठेवलं असतं. समाज मला म्हणला असता एवढा समाज तर पडला राव, तुम्हाला माहीत होत तयारी नाही, तुम्ही सांगायचं ना. लाखो करोड रुपये खर्च समाजाचा होणार आहे. आई बहिणी लेकरं येणार आहे, तर कारण करोडोनं माता मावल्या येणार होते. त्यांची इतकी हाल झाले असते तिथे. ते काय नुसते गाडावर चढायचे आणि उतरायचा असा विषय नव्हता. प्रचंड मोठी सभा होती. चांगली गोष्ट आहे, काय नाही 2 पावलं मागे सरकारला येईल, आणखीन मोठी होईल. बीडच्या मराठी आणखीन मोठी करतील. पण पाण्याची व्यवस्थेची अडचण होती वाटतं तिथं होते. कारण ज्यावेळेस आम्ही बैठक घेतल्या मार्च एप्रिलमध्ये, त्यावेळेस पाण्याची सुविधा होते. आता ते सगळं आटून गेलो, गाडी अडचणी. पण ते काय हरकत नाही ना, पुढं घेऊ. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्यांचं निवेदन काय आहे, परंतु ही जर पुढे घेतली असेल तर मग महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की 8 जूनची नारायणगडची तारीख, की 8 जूनला कार्यक्रम होणार नाही. कारण तयारी होत नाही आहे बीड जिल्ह्यातल्या बांधवांना. कारण तयारी खूप मोठी, हजारो हेक्टर जमीन पार्किंगसाठी लागणार होती. ती 2.5 महिन्यापासून तयारी करा म्हणून होतं. त्यांनी बहुतेक मागं पुढं झालं असेल काही कामाच्या निमित्तानं, त्यांच्याकडून झालं नसेल. त्यांनाही दोष द्यायचा नाही, ते आपलेच बांधव आहेत. आपण पुन्हा ती तयारी करते, पुन्हा पुढची तारीख जी कळत त्या तारखेला येऊ. सध्या तरी बीडची 8 जूनची सभेची, महासभेची, विशाल सभेची तारीख पुढे ढकलण्यात आली, अशी आत्ताच पत्रकार बांधवाच्या माध्यमातून माहिती मिळाली. मराठा बांधवांनी ही तारीख लक्षात ठेवा की 8 जून तारखेला कार्यक्रम होणार नाही, तो पुढं स्थगित केला आणि त्याची तारीख पुढे लवकरच आपल्याला कळवण्यात येणार. 4 तारखेला उपोषण करणार असं देखील तुम्ही जाहीर केलेलं. तो उपोषणावर त्यांची तारीख जर आता ही कार्यक्रम जर पुढे ढकलला असेल तर मला अलीकडे तारीख घ्यावा लागणार उपोषण. मी 4ला बी नाही, मग अलीकडेच करतो. त्या हिशोबानं ती करणार होतो. आचारसंहिता स्थगित केलेलं आहे. आमरण उपोषण स्थगित केलेलं आणि ते रेग्युलर सुरू आहे. आचारसंहिता आधी नाही, आधी आंदोलन. तसे आंदोलन मग तांबडला सुरू आहे. आत्ता आचारसंहितेत होतं. जे रेग्युलर सुरू आहे ते थांबवता येणार नाहीत ना. आणि मी काय करायचं, आमरण उपोषण करायचं. 4 जून फायनल आहे, पण मग आता यांचंही झालं म्हणल्यावर मी अलीकडेच येतो ना. कारण मला वेळ नाही व्हायला घालत, माझ्या समाजाला न्याय द्यायचा. चलो धन्यवाद. थँक्यू दादा. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.